मला ही सध्याची संकल्पना आहे अजिबात पसंत नाही. कुठली संकल्पना? वृद्धाश्रम. ठरवलेलंच असतं. बंगला आहे, बंगल्यापुढे गाडी आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, सगळी सुख संपत्ती सगळं काही आहे. हो, विचारलं की आई बाबा कुठे आहेत तुमचे? वृद्धाश्रमात. नाही, आम्ही त्यांना जरा इथे लहान मुलांचा त्रास होतो म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात ठेवले. अरे वा, तुम्ही त्यांची लहान मुलंच ना. तुमचा त्रास त्यांना होतो का तुमच्या मुलांचा त्रास होतो? आपल्या विचारसरणीचा त्रास होतो मायबाप्पांनो. आपण अतिशय उत्तम गोष्टीला आपण फाटा देतो, ज्या सहज सुलभ मिळतात, ज्या कधी आयुष्यात आपल्याला पैसा खर्च करून घ्यायची गरज भासत नाही, त्या गोष्टी सुद्धा आपण करत नाही. मग कसं आपल्याला सुख मिळणार? जे जे आपल्या विचारसरणीमध्ये जैसा जैसा ठेवी भाव तैसा तैसा पावी देव. देव भेटतो माणसाला, पण जशी विचारसरणी आहे तसाच देव भेटतो. मला सांगा, तुम्ही देवाला जाता बऱ्याच ठिकाणी, तिथली सकारात्मक ऊर्जा नकारात्मक करून येता. कसं बघा? मी फार पूर्वी जायचो शिर्डीला, गाणगापूरला, इकडे तिकडे. मी म्हणजे भरपूर, मी म्हणजे भ्रमंतीतच आयुष्य गेलं. अशा लहानपणापासून भ्रमंतीचं व्यसन मला. पण त्यावेळेला जी चित्र माझ्या डोळ्यापुढे होतं ते आज नाहीये कुठे सुद्धा. त्या परवा सापुताऱ्यावरनं मी आनंदाश्रमी परत जाताना नाशिक ते शिर्डीवरून गेलो. मला मंदिर कुठेही दिसलंच नाही. 10 किलोमीटर तिकडं 10 किलोमीटर इकडं सगळे हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल, असली हॉटेल, तसली बिअर बार, परमिट रूम. अरे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे कशाला कशाला पाहिजेत ह्या गोष्टी? आणि हे जाऊन इथनं चालत जातात मुंबईनं महाभाग आणि श्रमपरिहार करतात बारमध्ये जाऊन. सकाळी आंघोळ करून बाबाची पूजेची ताटं घेऊन लाईनला उभा राहतात. काय तुमचं हे वागवर्तन आहे? काय करता तुम्ही? कुठं तुमची? एक लक्षात ठेवा, बुद्धी प्रत्येकाची अर्धवट आहे, माझ्या सहित. बुद्धी प्रत्येकाची अर्धवट आहे, पण श्रद्धा परिपूर्ण हवी तर बुद्धी परिपूर्ण होते. श्रद्धा आपली परिपूर्ण आहे का? आणि त्याचं द्योतक आत्ताच गणपती उत्सव झाला ना, सगळ्याला माहित असेल. गणपतीचा एक दात लांब आहे की नाही, एक दात आखूड आहे. हे प्रतीक आहे. तो बुद्धिदाता आहे ना, तो म्हणतो सगळे तुमची अर्धवट बुद्धी आहे, अर्धा दात. श्रद्धा तरी परिपूर्ण ठेवा, संपूर्ण दात. श्रद्धा आपण परिपूर्ण ठेवत नाही, नसतेच. बुद्धी आपलं काम करते, जी अर्धवट आहे ती फार लुडबुड करते. बघा, पूर्ण ज्ञानी माणूस कधीही लुडबुड करत नाही. पूर्ण ज्ञानी माणूस कधीही लुडबुड करत नाही, आणि अर्धवट ज्ञानी माणूस लुडबुड केल्याशिवाय राहत नाही. साधं गणित आहे. मधी 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 बोलायची, बोल ऐकून घेणं हा प्रकारच नाही. अर्धवट ज्ञानी माणसाकडं ऐकून घेण्याचा प्रकार नसतो. ऐकून घेतो तो पूर्ण ज्ञानी असतो. नसलं ज्ञान तर ऐकून ते प्राप्त करून घेतो, आपल्यात भर पाडून घेतो. पण अर्धवट जो असतो तो कधीही ऐकून. हे गुणधर्म आहेत. आणि सकारात्मक ऊर्जा निर्मितीला ह्या गुणधर्मांचा फार उपयोग होतो. आयुष्यामध्ये
विवंचनाच आपल्या पाठीमागं का लागलेली आहे? कशासाठी? कारण तो एक नकारात्मक विचार आपण पहिल्यापासून करतो. बघा, नेहमी म्हणतो ना, आम्ही एवढं करतो देवाचं, है की नाही? एवढा देव धर्म आमची सासू करते, आमचे सासरे करतात, मी करते, माझी मुलं बाळ करतात, आम्ही सगळे घरातले एवढे असताना आमच्याच नशिबी हे का? काय हे का म्हणजे काय? आम्हाला सुख का मिळत नाही? माझा मुलगा 2 वेळा नापास झाला, मुलीचं लग्न जमत नाही, हे आमच्याच पाठ. अरे देवाला काय तुम्ही काही निमंत्रण पत्रिका पाठवलेले लग्न जमवायला या म्हणून? काय विचारसरणी? तुम्ही देवाकडे जाऊन जे मागता ते सुद्धा नकारात्मकता आहे. लग्न जमवणं देवाच्या हातात नसतं. माय बाप्पानं कोणी सांगितलं तुम्हाला लग्न देव जमवतो म्हणून? पत्रिकेतले योग विचारता. ह्या यंदा मुलीचा योग आहे का, मुलाचा योग आहे का? मी सांगतो त्याला एकच उत्तर आहे, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात असेल तर योग आहे. साधी गोष्ट आहे. आई बाप पत्रिका दाखवतात, जमवतात, मुलीच्या मनामध्ये नाहीये. कसा योग येईल का? देव आणेल का? नाही. ती मुलगी जाणणारा योग, तो मुलगा जाणणारा योग. त्यांची सकारात्मकता हवी, योग्य विचार हवेत. नाहीतर ती मला लांब केसाची नाही म्हणून नको म्हणणार मुलगा, ही म्हणणार त्याला फ्लॅट नाही म्हणून तो नको म्हणणार मुलगी. कसा योग येईल? विचारसरणीचा फरक प्रत्येक ठिकाणी पडतो. मायबाप आपल्या परिस्थितीत कधीही सुधारणा किंवा कमीपणा कधीही येत नसतो. आला तर तो आपल्या विचारामध्ये येत असतो. सुधारणा, प्रगती किंवा अधोगती ही विचारसरणीची असते, परिस्थितीची नसते. पैसा असला काय किंवा नसला काय. पैसा असला म्हणजे तो माणूस सुखी असतो का? नाही. भल्या तुम्हाला सांगतो, शुगर फॅक्टरी येतात, भरपूर आहे, सगळं काही धनसंपदा, सगळं पुत्र पौत्र सगळं काही आहे. तो अगदी म्हणजे साखरेच्या पोत्यावर नेहमी बसलेला असतो. अशी थडीच्या थडी लावलेली असती. कारखानाच आहे साखरेचा, पण त्याला साखरेचा चहा प्यायचा नाही. डायबिटीस, मधुमेह, शुगर आहे. काय? कशामुळे शुगर झाली तुला? कशामुळे? आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे. बरेच रोग असे आहेत, मानसिकता आहे. माझ्या बाप्पानं मी हजारो लाखो वेळा सांगितलंय, डायबिटीस, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, हे काही रोग आहेत का? नाहीये. हे रोग नाही आहेत. हे रोग आपण निर्माण केलेले रोग आहेत. नाही, मला सांगा, साधं उदाहरण घ्या. डायबिटीस आहे म्हणजे काय तुम्हाला? रक्तामधली शुगर वाढणं किंवा कमी होणं म्हणजे त्याला डायबिटीस म्हणतो, हो की नाही? रक्तामधली शुगर का वाढते आणि का कमी होते? त्याला काहीतरी कारण असेल की नाही? चहा करताना साखर जास्त टाकली तर चहा गोड होईल, कमी टाकली तर अगोड होईल. तद्वत आपल्याला शुगर आहे, आपल्याला शुगर आहे, आपल्याला शुगर आहे, डॉक्टरनी सांगितलं की ते घोकतच राहतात. अरे शुगर काय असतेच, प्रमाण असतच, समांतरी प्रमाण. एवढी शुगर पाहिजे हे रक्तात ठरलेलं आहे की नाही? मग मला सांगा, ज्या रक्तामध्ये शुगर कमी जास्त होणार नाही, ज्या रक्तामध्ये शुगर कमी जास्त होणार नाही, अशा रक्ताच्या फॅक्टऱ्या कुठं बघितल्यात का तुम्ही? जगामध्ये, विश्वामध्ये करोडपती, अब्जपती, वाटेल तेवढे श्रीमंत असतील, 1 नंबरचा श्रीमंत असेल, पण तो सुद्धा अशा
ब्लडची फॅक्टरी अशा रक्ताचा कारखाना काढू शकतो का? नाहीये. अब्जा दिशाला जे जमणार नाही ते तुम्हाला जमतं. इथं रक्ताची फॅक्टरी आहे प्रत्येकाच्या. रक्त कुठे निर्माण होतं? आपल्या इथे निर्माण होतं. मग ते रक्त खराब का होतं? आपल्या कर्मामुळे होतं, आपल्या खाण्यामुळे होतं. साध्या गोष्टी येतात. मला हेच लागतं, मला तेच लागतं, मला हेच आवडतं, मला तेच आवडतं. रात्रभर मुंबई जागी असते आणि रात्रभर ते काही ठेले चाललेले असतात. विचार करायचा नाही. रात्री बघा अर्ध्या चड्ड्या घातल्या की सगळेजण नाक्यावर असतात जेवल्यानंतर. काय करतात त्यांना चांगलं माहित आहे. पुन्हा मग दवाखान्यात ऍडमिट केलं. का केलं?